नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा सर्वांनाच आमच्या दोघांकडून विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या दिनानिमित्त कोणता आज पदार्थ आहे आता ते तुम्हाला कारभारीने सांगत बघा। तर आज आपण आहे ना मस्त पुरणपोळीचं आहे ना पूर्ण संपूर्ण थाळी बनवणार आहे। आणि नुसतं पोळी नाही मंडळी, पोळी गोलाकार आणि टम्म कसे फुगतात हे जे पूर्णपणे का नाही आज कृती तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता करूयात या रेसिपीला सुरुवात। तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी। तर पुरणपोळी बनवायला काय काय साहित्य लागतंय ना मी कसं म्हणजे नंतर सांगणारच आहे तुम्हाला। तर आता आपल्याला पहिल्यांदा आहे ना डाळ शिजवून घ्यायचं आहे पुरणपोळीसाठी। त्यासाठी आपण इकडे बघा गॅसवर आहे ना आपण पाणी ठेवलेले आहे पातेल्यात। तर इकडे बघू शकता गॅसवर आहे ना आपण पातेल्यात पाणी ठेवलं तर चांगलंच आहे ना पाणी सुद्धा आता उकळलेले आहे। तर ह्यामध्ये आपल्याला आहे ना एक चमचाभर आपल्याला तेल सोडायचं आहे, जे आपले डाळ आहे ना चांगलं मऊसूत शिजतात। अर्धा चमचाभर आपण इकडे देशी हळद पावडर घेतलेले आहे ते घालूया। रंग सुद्धा खूप छान येतो आणि खायला पण चव लागते पोळी। आणि इकडे आपण आहे ना इकडे डाळ घेतलेली आहे, हे पाव किलो डाळ आहे। तर ह्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया आणि हे डाळला पण आहे ना आपल्याला चांगलंसं तेल लावून घ्यायचं आहे। सगळं आपले हे देशी डाळ आहे बघा। आता आपण सगळं आहे ना असं तेल लावून घेतलेले आहे। तर आता आपण आहे ना हे उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे डाळ घालायचं आहे। गॅस आपण थोडंसं कमी करूया आणि सगळं आपण डाळ आहे ना ह्यामध्ये घालूया। तर आपण सगळे ना हलवून घेऊया एकदा। आता आपल्याला चांगलंच आहे ना हे मऊसूद होऊसपर्यंत आपल्याला डाळ शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं वेळ लागते पण चांगलंसं आपल्याला आपण डाळ किती चांगलं शिजवून घेतो ना तेवढं आपलं पुरणपोळी सुद्धा चांगलं येतं। त्यामुळे आपल्याला हे डाळ चांगलं पण आहे ना शिजवून घ्यायचं आहे। तर आता आपण इकडे डाळ शिजायला घातलेलीच आहे। तर आपण अगोदर आहे ना पुरणपोळीसाठी आपण पीठ सुद्धा मळून ठेवलेलेच आहे। तर आता आपल्याला इकडे आपण बेसन पीठ वगैरे घेतलेले आहे। आपल्याला मस्त आहे ना पुरणपोळी बरोबर खाण्यासाठी आपल्याला भजी तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण इकडे आता पीठ तयार करून घेऊया। इकडे बघू शकता तर बेसन पीठ घेतलेले आहे, त्यामध्ये आपल्याला घालायचं थोडंसं आहे ना चिमूटभर हळद पावडर घालूया आणि इकडे आपण एक अर्धा चमचाभर ओवा घेतलेले आहे, ओवा घालूया। चवीला खूप छान लागतो आणि पोट सुद्धा साफ होतोय। त्यामुळे आपण बेसन पीठ वापरले की त्यामध्ये आपल्याला ओवा वापरायचं आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि चांगलंसं आपण आहे ना सगळं एकजीव करून घेऊया। आणि ह्यामध्येच आपण घालणार आहोत आपलं घरचं कांदा लसूण मसाला, अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुठला आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला। आणि कोणाला लागलं तर आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकताय, तुम्हाला पण घरपोचच मिळेल। तर ह्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालूया। बघा आता आपण पीठ तर सगळं याने भिजवून घेतलेले आहे। तर त्यामध्ये आपण इकडे कोथिंबीर आणि कांदा चिरून घेतलेले आहे उभं पातळ ते घालूया। बघा आता आपल्याला हे पिठामध्ये ना चांगलं असं सगळं कांदा एकजीव करून घ्यायचं आहे। पूर्ण असं आहे ना कांदा मुरायला पाहिजे पिठामध्ये, त्यामुळे आपण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। बघा आता आपण सगळं एकजीव करून घेतलेले आहे। तर आपण 5 मिनिट आहे ना आपण हे बाजूला ठेवूया। तर आता आपण पापड वगैरे तळून घेणार आहे। त्यासाठी आपण इकडे डाळ ठेवलं होतं ना ते आपण आहे ना इकडच्या गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे। तर आपण गॅस चालू करून घेऊया, बारीक ठेवते आणि हे पातेलं उचलून आपण त्या गॅसवरती ठेवायचं आहे आपल्याला। मस्त डाळ पण आहे ना शिजत आहे। तिकडे डाळ शिजूपर्यंत आपलं इकडे भजी पापड वगैरे सगळंच होईल। कढई ठेवूया आणि थोडंसं आपण हे गरम करून घेऊया। हे बघा आता कढई सुद्धा गरम झालेली आहे। तर आपण कढईत आहे ना आपल्याला तेल घालायचं आहे। तर आपण तेल चांगलंच आहे ना गरम करून घेऊया। हे बघा इकडे तेल सुद्धा गरम झालेलेच आहे। तर आता आपण पहिल्यांदा आहे ना इकडे आपण उडीद पापड घेतलेले आहे ते तळून घ्यायचं आहे आपल्याला। आणि उडीद पापडला ना जास्त पूर्ण असं तेल आहे ना कडक करून घ्यायचं नाही, म्हणजे लवकर तेल लालसर होतं। त्यामुळे आपल्याला थोडंसं तेल गरम झालं की त्यामध्येच आहे ना आपल्याला चांगलंच आहे उडीद पापड आहे ना तळून घ्यायचं आहे, मस्त लागतो चवीला। बघा आता चांगलं असं तळलेले आहे। तर आपल्याला पूर्ण आहे ना तेल नितळून घ्यायचं आणि तोपर्यंत आहे ना आपण दुसरं पापड सोडूया। तर ताटामध्ये आहे ना मी काढून घेते आणि जास्त वेळ पण सोडायचं नाही, पटकन आहे ना आपल्याला हे काढून घ्यायचं आहे।
बघा आता आपण इकडे घेतलेले आहे हे गहू कुरडे आहे, हे सुद्धा आपण तळून घेऊया। बघू शकताय मस्त आहे ना, असं चांगलंसं फुलला जातोय हा गहू कुरडे। आणि रंग सुद्धा बघू शकते पूर्ण असं पांढरं शुभ्र आहे ना, असं हे गहू कुरडे आहे। बघा ह्या पद्धतीने आपलं हे गहू कुरडे आहे। आणि कुरडई पापड वगैरे कोणाला लागलं तरी सुद्धा आहे ना, आपल्या तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकताय। तुम्हाला हे सुद्धा आहे ना घरपोचच मिळणार आहे। तर इकडे बघू शकताय हे पालक पापड आहे तांदळाचं, हे बघा मस्त फुलला जातोय, दिसताना बारीक दिसते पण पापड तळल्यावर मस्त बघू शकताय फुलतोय। आणि जास्त वेळ पण लागत नाही हे तळायला, पटकन आहे ना तळला जातो पापड। बघू शकता आता मी सगळं पापड वगैरे ना तर तळून घेतलेले आहे। बघा किती छान दिसतं, इकडे गहू कुरडई, पालक पापड आणि उडीद पापड आहे ना। असं आपण पुरणपोळीचं बेत वगैरे असेल तर, आणि घरात कोण पाहुणं वगैरे आलं असेल तर, आता पावसाळा दिवसाच आहे ना, हे मस्त असं आपण तळून खाल्ले की मस्त वाटते गरमागरम। त्यामुळे तुम्हाला लागलं तरी सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपवरती ऑर्डर करू शकताय, तुम्हाला पण घरपोचच मिळणार आहे। आता पापड तर तयार झाले, तर आता आपल्याला ना आता भजी तळून घ्यायचं आहे। तेल तर गरमच आहे, तर आता आपण ह्यामध्ये भजी सोडूया। बघा चांगलंच आपल्याला ना भजी सुद्धा तळून घ्यायचं, मस्त कांदा भजी आहे, खायला मस्त असं कुरकुरीत लागणार आहे। तर आता आपण हे पलटी करून घेऊया। अगोदर घातलेलं ते सगळं आपल्याला पहिल्यांदा पलटी करून घ्यायचं, पलटी करून आहे ना चांगलंच आपलं हे तळून घ्यायचं। आता हे भजी चांगलंच तळलेले आहे, मग मस्त आहे ना कुरकुरीत पण झालेलेच आहे। तर आता आपल्याला हे भजी आपण काढून घेऊया। आणि राहिलेलं सुद्धा आहे ना आपल्याला भजी ह्याच पद्धतीने ना तळून घ्यायचं। हे बघा आता बराच वेळ झालेले आहे, आता आपण डाळ शिजले का नाही बघूया, झाकण काढूया। मस्त आहे ना डाळ शिजत आहे, तर आता आपलं डाळ शिजले का नाही बघायचं आहे। बघा आता पूर्णपणे आहे ना डाळ शिजलेले आहे मौसूर, तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आपण चाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला सगळं आहे ना कटाच्या आमटीसाठी आपल्याला येळवणी काढून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इकडं चाळणीमध्ये सगळं आपल्याला डाळ हे काढून घ्यायचं, हळवणी काढून घ्यायचं। हे बघा आता आपण सगळं डाळ काढून घेतलेली आहे, तर आता आपल्याला गूळ घालून शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण परत गॅस पेटवून घेऊया, आणि ह्यामध्ये आपल्याला सगळं आहे ना हे डाळ घालायचं आहे। आणि ह्यामध्ये आपण इकडे गूळ घेतलेले आहे, ते पण गूळ घालूया, आणि चांगलंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। बघा आता आपण चांगलंच हे शिजवून घेतलेले आहे। ह्यामध्ये आहे ना आपण इकडं वाटीमधलं आहे ना येलदोड, सुंठ, जायफळ वगैरे सगळं बारीक करून घेतलं होतं ना, ते सुद्धा घातलेले आहे। तर आता आपण चांगलंसं सगळं एकजीव करून घेऊया, आणि आपल्याला आता हे बाजूला ठेवायचं आहे, आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी इकडे बाजूला ठेवते। तर आता आपल्याला ना कटाची आमटी बनवायचं आहे, त्यासाठी आपण इकडे पातेलं घेतलेले आहे, त्यामध्ये आपण तेल सुद्धा घातलेले आहे 1-2 चमचा। तर आता ते तेल आपण आहे ना गरम करून घेऊया। हे बघा तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये आपण घालूया मोहरी। आता मोहरी सुद्धा चांगलंसं तडतडलेले आहे, कढीपत्ता आणि जिरं मस्त फुललेले आहे। तर आता आपण इकडे ना हे खोबरं, लसूण आहे ना थोडंसं, त्यामध्ये कोथिंबीर घालून हे बारीक करून घेतलेले आहे, ते घालूया। आणि चांगलंच आपल्याला आहे ना हे मसाला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। पूर्ण लसणाचा आणि खोबऱ्याचा कच्चेपणा जाऊपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, पूर्ण असं तेल सुटायला पाहिजे। तर आपण त्यामध्येच आपण घालणार आहोत आपले घरचं कांदा लसूण मसाला, अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले हे डंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे, मस्त झणझणीत पण येणार आणि तरी पण येतं। तर आता आपण चांगलं सगळं एकजीव करून घेऊया, आणि 1-2 मिनिटं आहे ना आपण हे परतून घेऊया या मसाला बरोबर। आता मसाला चांगला असा परतलेला आहे, तर बघू शकताय। तर आता आपण ह्यामध्ये ना आपण इकडे अळवणी काढून घेतलं होतं ना, ते आपण घालूया। बघू शकते कटाची आमटी आहे, तरी सुद्धा आपलं घरचा कांदा लसूण मसाला वापरल्यामुळे ना
वरती बघू शकता मस्त तरी दिसतोय। तर तुम्हाला अजून जास्त कटाची आमटी बनवायचं असेल तर तुम्ही ह्यामध्ये आहे ना थोडंसं गरम पाणी घालून आहे ना तुम्ही ह्यामध्ये घालू शकताय। ह्यामध्ये आपण घालूया मीठ, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आपण चांगलंच आपल्याला हे उकळी काढून घ्यायचं आहे। 5 मिनिटं आपण हे शिजवून घेऊया। हे होतं बघू शकताय मस्त आहे ना कटाची आमटी सुद्धा चांगलंसं उकळत आहे। तर आता आपण आहे ना हे कटाची आमटी आपण बाजूला ठेवूयात। आपल्याला आता पुरणपोळी तयार करून घ्यायचं आहे। इकडं मी पुरण सुद्धा वाटून घेतलेले आहे, बारीक करून घेतलेले आहे। तर आपण मगाशी आहे ना इकडं आपण पीठ मळून ठेवलं होतं, तर थोडंसं आपण इकडं पोळपाट लाटण्यावरती आहे ना थोडंसं तेल लावून घेऊया आणि अजून एकदा आपण हे पीठ आहे ना मळून घेऊया। बघा मौसूद असं पीठ आहे ना तयार झालेले आहे। पण किती वेळ असं मळून ठेवतो ना तेवढं आपलं पीठ मऊ होतंय। चांगलं असं पीठ सुद्धा आहे ना तयार झालेले आहे। तर आता आपल्याला आहे ना पोळी बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण इकडे गोळा घेऊया। आता मी एवढं गोळा घेते आणि हे बाजूला ठेवूया। तर आता आपण हाताने आहे ना त्यामध्ये गोळा घेऊन असं मोठं करायचं आहे। आपण मोदकला वगैरे कसं अंडा करतो ना तसं त्या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं एकसारखंच। हे बघा ह्या पद्धतीने इकडे तयार करून घेतलेले आहे। तर इकडं पुरण घेऊया। तर आपण ह्यामध्ये भरूया आणि पूर्ण आपण आहे ना मोदक कसं करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे गोळा तयार करून घ्यायचं आहे। हे बघा आता आपण ह्या पद्धतीने इथं गोळा आहे ना तयार करून घेतलेले आहे, बघू शकताय। तर आता आपण इकडं थोडंसं पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ, त्यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचं आहे आणि चांगलंच आपल्याला ही पोळी आता लाटून घ्यायचं आहे। एकसारखंच आहे ना आपल्याला सगळीकडे लाटून घ्यायचं। बघा आता आपण या पद्धतीने ना चांगलंसं आपण पोळी आहे ना लाटून घेतलेली आहे, बघू शकताय। तर इकडं तवा सुद्धा गरम झालेलाच आहे। थोडंसं आपण तेल मारूया तव्याला आणि आपल्याला तव्यामध्ये आहे ना उचलून असं तव्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलंसं आपल्याला आहे ना हे भाजून घ्यायचं आहे पोळी। आणि गॅस आहे ना कमीच करायचं, कमी गॅसवर आपल्याला आहे ना चांगलंसं पोळी भाजून घ्यायचं आहे। तर आता आपण थोड्या वेळानंतर आहे ना आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। तर आता आपण आहे ना हे पोळी पलटी करून घेऊया। आता पलटी करून घेतलेली आहे। हे बाजू सुद्धा आपल्याला चांगलं असं आता भाजून घ्यायचं। बघा आता आपण हे बाजू आहे ना आपल्याला परत पलटी करून घेऊया। आता पलटी करून घेतलेले आहे, पण वरती आहे ना आता तेल लावून घेऊया। सगळीकडे आपल्याला आहे ना तेल लावून घ्यायचं। बघा मस्त आहे ना असं गोलाकार पोळी पण झालेली आहे। मग असं चांगलं असं फुगतोय। तर आता आपण हे परत आपल्याला पलटी करून घ्यायचं आणि ह्या बाजूला सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं। आता आपण परत आपण पलटी करून घेऊया। हे बघा टम असं आहे ना पोळी चांगलं असं फुगतात। असंच आपल्याला ना चांगलं असं पोळी भाजून घ्यायचं। आता हे पोळी चांगलं असं भाजलेली आहे आणि गोलाकार पण होतोय आणि मस्त टम असं फुगतोय पोळी। असंच आपल्याला आहे ना हे पुरणपोळी सगळं तयार करून घ्यायचं आहे। आपण परत आहे ना पलटी करून घेऊया आणि हे बाजू सुद्धा आपल्याला चांगलं असं आहे ना तेल लावून घ्यायचं आहे। बघा मस्त असं टम असं पोळी ना फुगतात। असं टम असं फुगलं ना म्हणजे मऊ लुसलुशीत पण पोळी होतात आणि खायला पण चविष्ट लागतात। त्यामुळं पोळी फुगायलाच पाहिजे, पोळी फुगल्यावरच आहे ना खायला मजा पण येते। तर हे बघा चांगलं असं सगळी बाजून आपल्याला हे पोळी भाजून घ्यायचं आहे। परत आपण हे पलटी करून घेऊया। हे बघा मस्त भाजलेले आहे। असं आपल्याला पलटी करून करून आहे ना चांगलं असं पोळी भाजून घ्यायचं आहे। बघा आता मस्त पोळी तर भाजलेलीच आहे। तर आता आपण हे काढून घेऊया।
हे बघा मस्त दिसतोय. इकडे बघू शकताय मस्त आपण आहे ना पुरणपोळी तयार करून घेतलेली आहे. हे बघा मौसूद असं आपलं आहे ना पुरणपोळी तयार झालेली आहे. दिसायला पण छान दिसतात आणि खायला तर मस्तच लागणार आहे. तर आता आपण इकडे बघा केळीचं पानं घेतलेले आहे, त्यावरती आपल्याला जेवण वाढून घेणार आहे. ताट तयार करणार आहे मी. इकडे बघा पुरणपोळी मस्त घेते आणि इकडे बघू शकताय तर भजी तळून घेतलेले आहे ते घेऊया. पापड आणि इकडे आपण भात घेतलेले आहे, भात घेऊया बघा. तर आपण आहे ना इकडे दूध घेतलेले आहे, तर आपल्याला दुधामध्ये ना थोडंसं आपल्याला तूप घालायचं आहे. गरम आहे दूध त्यामुळे ते विरघळून जाईल. आणि इकडे आपण आहे ना कटाची आमटी घेतलेली आहे ते घेऊया वाटीमध्ये. मस्त झणझणीत असं कटाची आमटी तयार झालेले आहे. हे बघू शकताय. हे बघा आता मस्त आहे ना आपल्या पुरणपोळीचं आता ताट तयार झालेले आहे. तर मंडळी मस्तपैकी नाही दसऱ्यासाठी खास पुरणपोळीचा थाली तयार झालेला आहे. पुरणपोळीचं झकासपैकी जेवण तयार झालेलं आहे. आता फक्त आस्वाद घ्यायचं बाकी आहे, आहे का नाही? होय. हां आता मंडळी का नाही आस्वाद तर आपण घेणारच आहे, पण त्यापूर्वी सांगा आजचा पदार्थ आजची रेसिपी संपूर्ण कृती तुम्हाला कसे वाटले. मस्तपैकी तम्म फुगणारे आणि गोलाकार अशा पोळीचं एकदम मऊ लुसलुशीत अशा पोळ्याचा आजची कृती तुम्हाला कसे वाटले. आजचा संपूर्ण पदार्थ तुम्हाला कसं वाटलं ते मात्र नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि जाऊ दे साता समुद्र पार त्यासाठी शेअर करायला विसरू नका. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.